सव्वा शेर न्यूज चॅनलला पाहण्यासाठी आजच सबस्क्राइब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला फॉलो करा। विशेष पाहिलं की अखिल भारतीय स्तरावर आमच्या ज्या 10 प्रमुख संघटना आहेत या सर्व संघटनांच्या वतीने लोकशाही मार्गाने अधिकारी कर्मचारी बांधवांच्या ज्या काही मागण्या आहेत गेल्या 10 वर्षापासून ज्या प्रलंबित आहेत संघटनेच्या माध्यमातून आम्ही शासनाला राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल यांना वेळोवेळी संविधानिक मार्गाने निवेदनं दिली, टप्प्याटप्प्याने आंदोलनं केली, परंतु आजपर्यंत आमच्या बहुतांश मागण्या ह्या अद्यापपर्यंत पूर्ण झालेल्या नाही आहेत। त्या अनुषंगाने आम्ही माननीय विश्वास काटकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र राज्यातील किमान 17 लाख कर्मचारी बांधव आम्ही आज त्यांना सत्याग्रहासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे आलेलो आहोत। या कार्यालयात येताना संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील ज्या प्रमुख संघटना आहेत, संपूर्ण राज्य शासकीय कर्मचारी संघटना तसंच निमशासकीय कर्मचारी संघटना, त्यासोबत नगरपालिका असेल, जिल्हा परिषद असेल आणि आमची समन्वय समिती असेल, या सर्वांच्या माध्यमातून आम्ही हा शासनाला एक कडक संदेश देऊ इच्छितो की आमच्या ज्या काही मागण्या आहेत या विहित मागण्याने संविधानिक मार्गाने ह्या पूर्ण केल्या पाहिजेत। आज तसं पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये किमान 3 लाख कर्मचारी बांधवांचा रिक्त पदांचा अनुशेष रिक्त आहे। या कर्मचाऱ्यांचा जो कामाचा ताण आहे या आज रोजी सद्यस्थितीत जे काही कर्मचारी बांधव पदावर आहेत यांच्यावर हा कामाचा ताण अतिरिक्त पडत आहे। त्यानंतर बहुतांश आमचे अणुकंपाची जी पदं आहेत ही रिक्त आहेत। तर कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाच्या जेवणाचा जो सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे आमचा, जुनी पेन्शन योजना आम्हाला लागू झाली पाहिजे। जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबत ती संविधानामध्ये प्रोव्हिजन आहे आर्टिकलमध्ये, परंतु ती प्रोव्हिजन केल्यावर सुद्धा शासनाने केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल या आमचं जी महत्त्वाची मागणी आहे आमची ही रद्द करून आम्हाला नव्या पद्धतीने आम्हाला NPS असेल UPS असेल या पद्धतीतून पेन्शनचं देण्याबाबतचा शासनाचा ठराव पास केलेला आहे। पास केल्यानंतर सुद्धा जे 2005 नंतरचे जे कर्मचारी बांधव आमच्या शासकीय सेवेमध्ये रुजू झालेले आहेत या सर्व कर्मचारी बांधवांना जुनी पेन्शन लागू नसल्याकारणाने काहींचं अपघाती निधन झालं किंवा इतर काही अडीअडचणी आल्या, कौटुंबिक जबाबदाऱ्या, त्यावेळेस या सगळ्या गोष्टींना फेस करताना खूप मोठा म्हणजे संकटांना सामोरं जावं लागत असतं। त्यानंतर कर्मचाऱ्यांचे वर्ग 3 आणि वर्ग 4 कर्मचाऱ्यांची जी भरती आहे ती सुद्धा बंद आहे। म्हणजे हा एक्सेसिव्ह जो कामाचा जो ताण आहे हा सर्व कर्मचारी बांधवांवर अपरिहार्यरित्या म्हणजे लागू होत आहे। त्यानंतर आमची एक प्रमुख मागणी अशी आहे की आम्हाला कार्डलेस मेडिकलची जी सुविधा आहे ही आम्हाला मिळायला हवी, कारण तो सर्वसाधारण जो कर्मचारी बांधव आहे काही कौटुंबिक काही जबाबदारी आली दवाखान्याच्या माध्यमातून वगैरे तर त्यावेळेस जो काही विविध संकटांना सामोरं जावं लागतं तोही हा एक मुद्दा महत्त्वाचा आहे। त्यानंतर शासनाच्या माध्यमातून जो 353चा जो कलम हा जामीनपात्र केलेला आहे, तर आमची प्रमुख मागणी आहे की राज्य सरकारने ती 353चा जो कलम आहे जो नॉन अवेलेबल केला पाहिजे की अधिकारी कर्मचारी बांधवांना काही स्थानिक स्तरावर किंवा काही लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून काही मोजक्या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून वेळोवेळी अनावश्यकरित्या त्रास दिला जातो आणि याला वाचा फुटली पाहिजे आणि कर्मचारी बांधवांना अतिशय शुद्ध जे आपण संविधानाचं जे प्रियांबल आहे, स्वातंत्र्य, समता, बंधुता व न्याय या तत्वांवर आधारित आम्हाला राज्यघटनेचं अपेक्षित आहे आणि ह्या सगळ्या गोष्टींची मागणी इथे आमची एकूण 17 मागण्या आहेत, त्या मूलभूत मागण्या आहेत, नियमात बसणाऱ्या मागण्या आहेत, या शासनाने पूर्ण केल्या पाहिजेत अशी आमची विनंती आहे। मी जिल्ह्यातील इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, प्रिंट मीडिया असेल, मी सर्वांना विनंती करेल की आमचा संपूर्ण आवाज हा लोकशाही मार्गाने शासनापर्यंत माननीय मुख्यमंत्री महोदय, चीफ सेक्रेटरी महोदय असतील त्यांच्यापर्यंत पोहोचावा ही विनंती। तुमच्या जर मागण्या मान्य झाल्यास तर पुढचा पवित्रा काय असेल तुमचा? आदरणीय विश्वास काटकर साहेबांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि जळगाव जिल्ह्यामध्ये आम्ही जे पुढील निर्देश असतील त्या पद्धतीने आम्ही साम नाम दंडभेद सगळ्या पद्धतीने आम्ही रस्त्यावर वेळ पडली सदाचित मार्गाने लोकशाही मार्गाने आम्ही रस्त्यावर सुद्धा आम्ही आमचं आंदोलन करू। तुमचं नाव आणि पद? मी योगेश्वर नन्नवरे, मध्यवर्ती संघटना, जिल्हा सरचिटणीस। सुगंधित सुहासिक अत्तराची दळवळ, भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध। आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील, जसे ऊद, मुश्क,
ग्रीन अजमेरी, बखूर, CR7 आणि रुबाब, मुखल्लत, अरमान, आईसबर्ग. एकदा अवश्य भेट द्या. अल हया अत्तर अँड परफ्यूम शॉप, मोची गल्ली, शेवगाव.